गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट याविषयी बघणार आहोत. तत्पूर्वी आपण मागे काय पाहिलं होतं, म्हणजे मागचे जे काही सेशन झाले त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्राच्या विविध व्याख्या आपण पाहिल्या होत्या. म्हणजेच सुरुवातीपासून की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. हा, हे अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा यामधून सांगितलेली आहे. तिथपासून तर ते आपण मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन यांनी जी काही व्याख्या मांडली आहे की मानसशास्त्र म्हणजेच काय, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र होय. हो की नाही? म्हणजे अशा पद्धतीने मानसशास्त्राच्या विविध व्याख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्याचबरोबर विविध मानसशास्त्रज्ञांनी जी काही त्यांची मतं मांडलेली आहेत, म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय, तर त्याद्वारे आपल्याला असं लक्षात येतं की जो काही विकास झालेला आहे मानसशास्त्राचा, तर ते कोणत्या आणि कशा टप्प्यामधून हा झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे पण पाहिलं होतं की मानसशास्त्राच्या विविध शाखांचा देखील अभ्यास केला होता. हं? ज्या काही शाखा आपण अभ्यासल्या होत्या, शरीरशास्त्रीय मानसशास्त्र, प्राणी मानसशास्त्र, मनोविकृतीचे शास्त्र, हं? शैक्षणिक मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र वगैरे अशा संदर्भात देखील आपण मागच्या सेशनमध्ये अभ्यास केला होता. तर त्या शाखेमध्ये कोणत्या कशा पद्धतीने त्या संदर्भात अभ्यास केला जातो, हं? तर यांचा देखील अभ्यास केलेला आहे. आणि आज जे आपल्याला बघणार आहोत आपण, तर बाल विकास. हं? तर याला चाइल्ड डेव्हलपमेंट असं देखील म्हणलं जातं. तर बाल विकास आपण आज बघणार आहोत. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की बालकाचा विकास हं, हा कशा पद्धतीने होतो, तर हे आपल्याला आज यामधून पाहायचं आहे. आता मानवाची वाढ आणि विकास ही कशी आहे, सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. म्हणजेच गर्भधारणेपासून तर ते मृत्यूपर्यंत आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आता यामध्ये जो काही बाल विकास आहे, हं, तो वैकासिक मानसशास्त्राचा एक भाग आहे पण. यामध्ये काय केलं जातं बालविकासामध्ये, तर जन्मापासून ते कुमारावस्थेपर्यंत हं, यामध्ये कोणकोणते बदल घडून येतात, म्हणजेच जैविक आहे, मानसिक आहे, भावनिक आहे. तर या सर्वांचा समावेश या बालविकासामधून आपल्याला दिसून येतो. आता वाढ आणि विकास हे सर्वप्रथम आपण बघणार आहोत. तर वाढ म्हणजे काय, आणि हे दोन भाग आहेत या बालविकासामध्ये. हं? वाढ आणि विकास. आता वाढ कशा पद्धतीने होते, विकास कसा होतो, तर ते आपण इथे बघूया. आता वाढ कशी आहे, तर ती आहे संख्यात्मक वाढ आहे. हं? संख्यात्मक संख्यात्मक बदल आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर विकास जो आहे, तर तो आहे गुणात्मक बदल आहे. हं? गुणात्मक बदल दिसून येतो. आता जो काही वाढ आहे, तर ती विशिष्ट वयानंतर थांबते. हं? विशिष्ट वयानंतर ही थांबते. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीची वजन, उंची, केस, शरीराचे अवयव यामध्ये बदल होणे, थोडक्यात वाढ ही कायमस्वरूपी राहते का? हं? उंची किती वाढते का? तर एक विशिष्ट वयापर्यंतच उंची वाढते आणि त्याच्यानंतर ती स्टॉप होते. हो की नाही? म्हणून आपल्याला सांगता येतं की विशिष्ट वयानंतर वाढ ही थांबते. आणि संख्यात्मक बदल म्हणजे आपल्या लक्षात येतो, वजन वाढलंय किंवा वयामध्ये किंवा जे काही वजन वाढतंय, अवयवामध्ये बदल शरीरामध्ये बदल होतोय, तर या संदर्भात वाढ ही संकल्पना असते. आणि विकास म्हणजे काय, तर तो गुणात्मक बदल आहे. तर गुणात्मक बदलमध्ये काय आहे, तर व्यक्तीची बुद्धिमत्ता आहे, स्मृती प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर संबोध याला संकल्पना म्हणलं जातं, त्याच्यानंतर तर्क, अनुमान, प्रतिमा याच्यामध्ये जे काही बदल आहे ते. तर आता
विशिष्ट वयानंतर ती थांबते आणि इथे आपण सांगूया की अजन्म चालतो. विकास कसा आहे? अजन्म विकास चालतो. म्हणजे विकास कसा असतो? त्याला काही लिमिटेशन्स नाही. जसे जसे व्यक्तीला अनुभव मिळत असतात, त्याप्रमाणे विकास हा सुरू असतो. म्हणजे अजन्म असा विकास घडत असतो. त्यानंतर उंची, वजन, केस, शरीर यामध्ये बदल असतो. यामध्ये काय असतो? बदल असतो. आणि विकासामध्ये काय? बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर स्मृती प्रक्रिया, नेक्स्ट आहे संबोध. यालाच संकल्पना असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर तर्क, अनुमान, यामध्ये जो काही बदल होतो, यामधील बदल हा विकासाच्या संदर्भात आपण सांगू शकतो. लक्षात आलंय की वाढ म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय? तर विकास कसा असतो? गुणात्मक असतो, अजन्म चालत असतो. आणि वाढ कशी असते? तर ती संख्यात्मक असते. त्याच पद्धतीने वाढ ही विशिष्ट कालावधीपर्यंतच होते. त्याच्यानंतर ती थांबली जाते. विशिष्ट वयानंतर वाढ ही थांबली जाते. आता वाढीच्या संदर्भात देखील आपण आणखीन सांगू शकतो की वजन, उंची, केस यामध्ये देखील बदल होत असतात. विशिष्ट वयापर्यंत हे संख्यात्मक बदल म्हणजेच वाढ ही होत असते. त्याच्यानंतर पुढे आहे बऱ्याच प्रमाणात अनुवंशाशी संदर्भात असते. वाढ वाढ कशी असते? वाढ बऱ्याच प्रमाणात बऱ्याच प्रमाणात अनुवंशाशी अनुवंशाशी संबंधित असते. म्हणजे जो काही त्याला अनुवंश मिळालेला असतो, त्याच्या आई-वडिलांकडून जे काही अनुवंश संक्रमित केला जातो, त्यानुसार मग त्याची वाढ असते. म्हणजेच पहा, की कमी उंचीचे असतील आई-वडील, तर त्यांची उंची देखील कमी असते. उंची जास्त असेल, तर त्या संदर्भात देखील त्यांचा वाढीवर परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जे काही आई-वडिलांचे गुणधर्म आहेत, तर त्याच्यानुसार वाढीवर काय होतात? प्रभाव टाकतात. तर त्यामुळे आपल्याला असं सांगतात, की वाढ ही प्रामुख्याने अनुवंशाशी संदर्भात आहे. त्यानंतर अनुवंशाबरोबरच विकास कसा आहे? अनुवंशाबरोबर बाह्य परिस्थिती सुद्धा महत्वाची आहे. बाह्य परिस्थिती महत्वाची. म्हणजेच लक्षात घ्या, की बालविकासावर अनुवंश आणि परिवेशाचा म्हणजेच परिस्थितीचा देखील अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम हा होत असतो. म्हणजेच अनुवंशाचा देखील परिणाम होतो विकासावर. पण त्याचबरोबर त्याला जर चांगली परिस्थिती जर लाभली, हं, तर त्यामुळं काय होतं, तर त्याचा विकासही चांगल्या पद्धतीने घडून येत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, की त्याला जे काही चांगलं शिक्षण मिळालं किंवा जो काही कुटुंब, समाज जे काही वातावरण जर चांगलं मिळालं, तर त्यानुसार काय होतं, तर त्याचा त्या व्यक्तीचा किंवा बालकाचा विकास देखील चांगला होत असलेला दिसून येतो. म्हणजेच अनुवंश बरोबरच परिस्थिती देखील महत्वाची आहे विकासामध्ये. ते लक्षात घ्या. तर हे आपल्याला फरक यामध्ये दिसून येतो, की संख्यात्मक बदल
हा गुणात्मक बदल आहे. ठीक आहे. विशिष्ट वयानंतर थांबते वाढ, आजन्म चालतो विकास. वजन, उंची, केस याच्यामध्ये बदल होतात. बुद्धिमत्ता, स्मृती प्रक्रिया, संबोध, तर्क, अनुमान यामध्ये बदल होतो. आणि बऱ्याच प्रमाणात अनुवंशाशी संबंधित असतात आणि अनुवंशाबरोबरच बाह्य परिस्थिती देखील महत्वाची असते विकास होण्यासाठी. बालकाचा किंवा व्यक्तीचा विकास होण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर पुढे बघूयात आपण. तर विकासाच्या काही अवस्था पाहूयात. पण तत्पूर्वी विकासाची तत्वे आणि त्याची वैशिष्ट्ये बघू. विकासाची तत्वे. हे तुम्हाला महत्वाचं आहे बरं का, म्हणजे अशा मध्ये प्रश्न विचारले जातात तुम्हाला. हिंदीमध्ये सांगायचं झालं तर वाढ म्हणजेच काय? वृद्धी. हम्म विकास. कधी कधी एकाच अर्थाने म्हणला जातो, परंतु वाढ आणि विकास याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर विकासाची तत्वे. विकासाची तत्वे आणि वैशिष्ट्ये याबद्दल लिहून देत नाहीये, फक्त आपण ओरली घेऊया, कारण लिहिण्यामध्ये जर वेळ घातला तर आपला सिलेबस हा कम्प्लीट होणार नाही. आता विकासाची तत्वे किंवा आणि वैशिष्ट्ये याच्यामध्ये काय सांगता येतं, तर व्यक्तीचा विकास हा सातत्याने घडून येत असतो. बघा, आताच सांगितलं तुम्हाला, जो काही विकास आहे तर तो कसा असतो, तर सातत्याने घडून येत असतो विकास. त्याच्यानंतर म्हणजे जे काही त्याला अनुभव मिळालेले असतात व्यक्तीला, तर त्याच्यामुळे काय होतं, तर विकास जो काही आहे तर तो सातत्याने घडून येत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे की विकासाचे स्वरूप क्रमबद्ध असते. म्हणजेच काय, की उदाहरणार्थ सांगता येतं की पहिल्यांदा मूल हे काय करतं, क्रमबद्धपणा असतो विकासामध्ये. डायरेक्ट आता जन्मलेलं मूल पळायला शिकतं का? नाही. तर ते काय करतं पहिल्यांदा, पालथं पडणं किंवा रांगणं, त्याच्यानंतर उभे राहणं, चालणं, पळणे. तर अशा पद्धतीने विकास हे काय आहे, क्रमबद्ध पद्धतीने होत असतो. जन्मल्या मूल लगेच पळायला लागतं का? किंवा लगेच चालायला लागतं का? नाही. तर जो काही विकास आहे तर तो कसा आहे, तर क्रमबद्ध पद्धतीने घडून येत असतो. विकासाचं जे काही स्वरूप आहे, एकतर पहिलं आहे विकास सातत्याने घडून येत असतो आणि त्याच पद्धतीने विकास हा क्रमबद्ध असतो. त्याच्यानंतर जो काही विकास आहे जो काही विकास आहे तर तो संकलित स्वरूपाचा असतो. म्हणजेच काय, तर नवीन गोष्ट शिकण्यासाठी आधीची गोष्ट येणं आवश्यक असतं. म्हणजेच पहिल्यांदा काय करणं आवश्यक आहे, तर एखादं अक्षर म्हणणं किंवा शब्द, वाक्य, नंतर हा जो काही क्रम आहे शिकवत असताना बालकाला, तर तो येणं आवश्यक असतं. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, की परिच्छेद म्हणा, तर या संदर्भात बालक हा शिकू शकतो. म्हणजेच काय, की नवीन गोष्ट शिकण्यासाठी आधीचं कौशल्य येणं आवश्यक आहे. लगेच वाक्य बनवायला येतं का? लगेच सेंटेन्स बनवू शकतो का? तर नाही. तर पहिल्यांदा जे काही सुरुवात आहे, बाराखडी म्हणा, मुळाक्षर म्हणा, त्याच्यामधून म्हणजे जे काही अक्षरांची ओळख, त्याच्यानंतर शब्द, वाक्य, परिच्छेद, म्हणजेच आपल्याला असं सांगता येतं, की विकासाचं स्वरूप संकलित स्वरूपाचं असतं. नवीन गोष्ट शिकण्यासाठी आधीची गोष्ट येणं ही अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असतो. म्हणजेच काय, तर आधी मोठ्या स्नायूंचा विकास होतो. आणि नंतर लहान स्नायू विकसित होत असते. म्हणजेच आधी मूल चालायला शिकतं, नंतर हातात पेन्सिल पकडणं, लिहायला शिकणं या पद्धतीने. म्हणजे थोडक्यात मोठ्या स्नायूंचा विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असताना दिसून येतो. त्याच्यानंतर
विकासाची शारीरिक, मानसिक आणि भावनिक अंगे परस्परावलंबी असतात. जो काही विकास आहे, तर तो एकमेकांशी अवलंबित आहे, अवलंबून आहे. म्हणजे शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक काय आहे संबंधित आहे. हं. तर त्यामुळं किंवा एकमेकांशी जोडले गेलेला आहे. जे काही विकास होत असतो म्हणजे शरीराचा, अ, मानसिक विकास किंवा भावनिक विकास, भाषिक विकास हे कसे असतात परस्परावलंबी असतात. हं. जर शारीरिक क्षमता आली तरच व्यक्ती बाकीचे जे काही विकास आहे, हं, म्हणजे पायऱ्या चढणे, उतरणे, पळणे या काही गोष्टी आहेत. कारक कौशल्य हे शिकू शकतो किंवा मानसिक विकास म्हणजे एकमेकांवर कसे आहे परस्पर अवलंबित आहेत. हं. विकासाची जी काही अंग आहेत ते. त्याच्यानंतर विकासावर अनुवंश आणि परिस्थितीचा देखील परिणाम होतो. आत्ताच तुम्हाला सांगितलं, की ज्याप्रमाणे अनुवंशाचा परिणाम होतो. अनुवंशाचा म्हणजेच माता-पित्याकडून किंवा आजी-आजोबाकडून जो काही अनुवंश संक्रमित झालेला असतो पालकांना, तर त्याचा देखील परिणाम होतो. म्हणजे चांगले गुण, त्याचबरोबर काही आजारसुद्धा माता-पित्याकडून येऊ शकतात. म्हणजे मधुमेहासारखे, डायबिटीज सारखे आजार म्हणा किंवा मानसिक देखील आजार आहे. तर असे आजार देखील काय होतात, आई-वडिलांकडून संक्रमित केले जातात. तर त्यामुळे अनुवंशाचा चांगला वाईट परिणाम हा व्यक्तीच्या, बालकाच्या विकासावर होत असतो. त्याचबरोबर परिस्थितीचा आहे. त्याला जी काही परिस्थिती लाभलेली आहे, परिवेश लाभलेला आहे, कुटुंबामध्ये जर सारखे वादविवाद होत असतील, योग्य असं वातावरण नसेल, तर तसा त्याप्रमाणे त्या बालकाचा विकास हा होत असतो. म्हणजेच विकासावर अनुवंशाचा परिणाम होतोच, पण त्याचबरोबर परिस्थितीचा म्हणजे तिला जी काही लाभलेली परिस्थिती आहे, तर त्याचा देखील परिणाम होत असतो. बघा बालकाला सर्वप्रथम घर आहे, त्याच्यानंतर शाळा, नंतर समाज. हं. तर या संदर्भामध्ये जो कसा त्यांना परिवेश लाभलेला आहे, तर त्यामुळं व्यक्तीचा विकास हा होत असतो. नेक्स्ट आहे पहा, की विकासामुळे विशिष्ट वयोगटात आवश्यक कौशल्ये आणि वर्तन विकसित होत असतात. हं. प्रत्येक वयामध्ये काही ना काही कौशल्याचा विकास होत असतो. म्हणजेच पहा, सुरुवातीला म्हणजे जन्मल्यानंतर 1 ते 2 वर्षानंतर चालणे असेल, बोलणे आहे. हं. 5 ते 6 वर्षानंतर वाचणे, लिहिणे. म्हणजे प्रत्येक वयोगटानुसार काय होत असतं, की बालक नवीन-नवीन कौशल्यही विकसित होत असतात. हं. जसा त्याला अनुभव मिळत असतो त्याप्रमाणे त्याचा जो काही विकास आहे तर तो देखील होत असतो. त्याच्यानंतर विकासाची गती ही प्राथमिक अवस्थेमध्ये जास्त असते. हं. लहान वयामध्ये जो काही विकासाचा वेग आहे, तर तो सर्वाधिक असतो आणि पुढे जाऊन तो कमी-कमी होतो. म्हणजेच जन्मानंतर पहिल्या 5 वर्षामध्ये उंची म्हणा, वजन, भाषा आणि मेंदूचा विकास अतिशय वेगाने होत असतो आणि नंतर थोडंसं कमी-कमी होत जातो. परंतु पहिल्या 5 वर्षामध्ये विकास हा अधिक झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. लक्षात आलं विकासाची तत्व आणि वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर वाढ आणि विकासाच्या अवस्थांचा अभ्यास करूया आपण. वाढ आणि विकास. विकासाच्या काही अवस्था आहेत. वाढ आणि विकास. विकासाच्या अवस्था. जर तुम्हाला माहिती आहेत, हं, अर्नेस्ट जोन, डॉक्टर अर्नेस्ट जोन्स, हं, यांनी वाढ व विकासाच्या अवस्था यांनी वाढ व विकास या संदर्भात संशोधन केलं आहे. हं. संशोधन केले आणि त्याद्वारे काय केलं आहे, त्यांनी विकासाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत विकासाच्या अवस्था? तर त्या आपण बघूया. विकास अवस्था.
कोणी मांडलेले आहेत असा देखील प्रश्न आला तरी देखील तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी काय केलेलं आहे तर विकासाच्या अवस्था सांगितल्या आहेत. सर्वप्रथम आहे जन्मपूर्व अवस्था. जन्मपूर्व अवस्था. त्याच्यानंतर आहे जन्मोत्तर अवस्था. जन्मोत्तर. जन्मपूर्व आणि जन्मोत्तर लक्षात आली. जन्माच्या आधीची आणि जन्माच्या नंतर अशा दोन विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता जन्मपूर्व अवस्थेमध्ये बघा की जननावस्था, जननावस्था पहिली जी काही अवस्था आहे ती. त्याच्यानंतर आहे भ्रूणावस्था. भ्रूणावस्था आणि गर्भावस्था. या जन्मपूर्वच्या अवस्था आहेत. आता याच्यामध्ये जो काही कालावधी आहे तर जननावस्थेचा कालावधी आहे तर गर्भधारणा ते 2 आठवडे. गर्भधारणा ते 2 आठवडे. हा कालावधी आहे जननावस्थेचा. त्याच्यानंतर भ्रूणावस्थेचा 3 आठवडे ते, मी असंच लिहिते फक्त, 3 आठवडे ते 8 आठवडे. त्याच्यानंतर गर्भावस्था 9 आठवडे ते शिशूच्या 9 आठवडे ते जन्मापर्यंत. हा जो काही कालावधी आहे तर तो कसा आहे गर्भावस्थेचा आहे. म्हणजे 3 जन्मपूर्व अवस्थेचे 3 सांगितलेले आहेत. जननावस्था, भ्रूणावस्था, गर्भावस्था. याचा कालावधी दिलेला आहे गर्भधारणा ते 2 आठवडे, भ्रूणावस्था 3 ते 8 आठवडे आणि गर्भावस्था 9 आठवडे ते जन्मापर्यंतचा कालावधी आहे तो गर्भावस्था. तर हे जन्मपूर्व अवस्था आहे. त्याच्यानंतर जन्मोत्तर अवस्था म्हणजे जन्म झाल्यानंतर जी काही अवस्था आहे तर त्यांच्या देखील सांगितले आहेत. तर पहिला आहे शैशवावस्था. शैशवावस्था. दुसरी आहे किशोरावस्था. किंवा यालाच बाल्यावस्था असं देखील म्हणलं जातं. किंवा ह्याला बाल्यावस्था. नेक्स्ट आहे कुमारावस्था. यालाच कौमारी अवस्था, पौगंडावस्था असं देखील म्हणलं जातं. त्याच्यानंतर आहे तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. ठीक आहे. या परंतु आपल्या सिलेबसमध्ये फक्त 3च अवस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता शैशवावस्थेचा जो काही कालावधी आहे तर तो आहे 3ऱ्या आठवड्यापासून 5 वर्षापर्यंत जो कालावधी आहे तर तो आहे शैशवावस्थेचा. किती आहे 3ऱ्या आठवड्यापासून 3ऱ्या आठवड्यापासून ते 5 वर्षापर्यंत हा जो काही कालावधी आहे तर तो कसा आहे शैशवावस्थेच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर किशोरावस्था आहे 6 वर्ष, 6 to 12 वर्ष काल हा किशोरावस्था किंवा यालाच बाल्यावस्था देखील म्हणलं जातं. त्याच्यानंतर कुमारावस्था किंवा कौमारी अवस्था 13 to 19 वर्ष. हा कालावधी कशाचा आहे कुमारावस्थेचा आहे. आता शैशवावस्थेचा 3 आठवड्यापासून आहे पण परंतु तुम्हाला जर यामध्ये सांगायचं झालं तर नवजात अवस्था एक असते आधी. नवजात अवस्था म्हणजे काय जन्मापासून 2 आठवड्यापर्यंतचा जो कालावधी असतो तर त्याला नवजात अवस्था असं म्हणलं जातं. ठीक आहे. आणि नंतर नवजात अवस्था नंतर शैशवावस्था, किशोरावस्था आणि कुमारावस्था म्हणजे 3ऱ्या आठवड्यापासून ही शैशवावस्था असते. पहिल्या 15 दिवस आहे तर तो काय झालं
नवजात अवस्था म्हणलं जातं. तर अशा पद्धतीने अ, ह्या अवस्थांचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? इथपर्यंत लक्षात आलंय? कोणाला काही अडचण नसेल तर आपण लगेच पुढे जाऊया. चॅट बॉक्समध्ये लिहीत जा. हं? ते प्रॉब्लेम आला, आवाज नाही आला, दिसत नाही. ठीक आहे? तर हा विकास अवस्था आहेत ह्या आणि ह्या कोणी सांगितल्या आहेत? अर्नेस्ट जोन्स यांनी सांगितलेल्या आहेत वाढ आणि विकासाच्या संदर्भामध्ये. पुढे आता एक-एक अवस्थांचा आपण आज अभ्यास करूया. ज्या अवस्था बघितल्यात आपण ह्या जन्मपूर्व अवस्था किंवा जन्मोत्तर अवस्था. त्याच्यानंतर आपण कोणत्या प्रकारचा विकास हा घडून येतो प्रत्येक विकासावस्थेमध्ये. तर ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम विकासाची अंग बघूयात आणि त्याच्यानंतर लगेच शैशवावस्थेचा अभ्यास करू. विकासाची विकासाची अंगे. हं? कोणती आहेत? तर ती आहेत पहा नैतिक विकास किंवा पहिल्यांदा आहे शारीरिक विकास. शारीरिक विकास, त्याच्यानंतर सामाजिक विकास, सामाजिक विकास, नेक्स्ट आहे भावनिक, बौद्धिक, हं? त्याच्यानंतर नैतिक विकास, कारक विकास, हं? तर ही काय आहेत विकासाची काही अंग आहेत. आता शारीरिक विकासामध्ये लक्षात घ्या, की काय आहे तर शरीराच्या आंतरिक आणि बाह्य अवयवांचा विकास यामध्ये समाविष्ट असतो या शारीरिक विकासामध्ये. त्याच्यानंतर आहे सामाजिक विकास. सामाजिक विकासमध्ये काय आहे, की सामाजिक गुणांचा विकास करणे. म्हणजे समाजामध्ये जे काही म्हणजे मुलं असतं पहिल्यांदा कुटुंब, त्याच्यानंतर मित्रपरिवार, शेजारी वगैरे किंवा त्याच्यानंतर समाज याच्यामध्ये अ, त्या व्यक्तीचा सामाजिक विकास करणं हा आवश्यक असतं. त्याच्यानंतर नैतिक त्याच्यानंतर भावनिक विकास. हं? भावनिक विकासामध्ये आपल्याला विविध भावनाची निर्मिती आणि त्यांचा विकास, भावनात्मक वर्तन यांचा एकत्रित विकास होतो पहा. त्याच्यानंतर आहे बौद्धिक विकास. बौद्धिक विकासामध्ये काय, की व्यक्तीची कल्पनाशक्ती, निरीक्षण, स्मरण, सृजन क्षमता, संवेदना, भावना, अवबोध म्हणा, तर इत्यादी मानसिक शक्तींचा विकास इथे अपेक्षित असतो या बौद्धिक विकासामध्ये. त्याच्यानंतर आहे नैतिक विकास. हं? नैतिक भावना, मूल्य, चारित्र्यसंबंधी विकास यामध्ये याचा समावेश होतो. तर अशी ही विकासाची काही अंगे आहेत. त्यानुसार आपला विकास होत असतो. तर सर्वप्रथम आपण यामध्ये बघूयात, की शैशवावस्था. जी अवस्था आपण आपल्याला बघायची आहे, जी आताच आपण पाहिले, की विविध विकास अवस्था आहेत आणि त्या अवस्थेमध्ये बालकाचा जो काही विकास आहे, तो कशा पद्धतीने होतो, तर तो आपण आज बघणार आहोत. तर पहिली जी काही आहे, तर ती आहे शैशवावस्था. हं? शैशवावस्था. जो काही कालावधी तुम्हाला मी यामध्ये सांगितला, की 3ऱ्या आठवड्यापासून तर 5 वर्ष. 3 ते 5 वर्ष. 3ऱ्या आठवड्यापासून हां. 3ऱ्या आठवड्यापासून 5 वर्ष पर्यंतचा जो कालावधी आहे, तर तो आहे शैशवावस्थेचा आहे. म्हणजेच बालकाच्या जन्मानंतरची ही पहिली अवस्था आहे आणि 3ऱ्या आठवड्यापासून तर किती वर्षापर्यंत? 5 वर्षापर्यंत हा विकास इथे अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये देखील काय केलं जातं, की 2 भाग केले जातात. पूर्व शैशवावस्था आणि उत्तर शैशवावस्था. हं. आणि त्याच्यानुसार मग विविध असा विकास होत असतो. तर आता जो काही विकास आहे यामध्ये, तर तो बघा लहान मूल जर तुम्ही घेतलं, तर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने
त्याचा कारक विकास हा होत असतो. म्हणजेच मान धरण्यापासून पालथं पडणे, रांगणे, बसणे, उभं राहणे, हं? हाताला धरून चालणे, त्याच्यानंतर पळणे, हो की नाही? अशा पद्धतीने जो काही बालकाचा आहे, तर तो कारक विकास हा शैशवावस्थेमध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर म्हणजे एकंदरीत शारीरिक पक्वता यामध्ये येते आणि त्याद्वारे मग शिशूचा किंवा बालकाचा काय होतं, कौशल्य हे विकसित होत असतात. त्याच्यानंतर जो काही कारक विकास आहे, तर विविध स्वरूपाच्या हालचाली आणि कौशल्य यावर विकसित होत असतात. हं? म्हणजे उठणे, बसणे, रांगणे हा कारक अ, विकास हा होतो. त्याच्यानंतर पहा मानसिक विकासामध्ये देखील आपण सांगता येतं, की म्हणजे थोडक्यात लक्षात येतं, की त्याचं जे काही विश्व आहे, तर ती काय असतं आई असते. सर्वप्रथम आई, त्याच्यानंतर वडील म्हणा, कुटुंबियातील इतर माणसं. हं. तर त्याद्वारे त्याचा मानसिक विकास होत असतो. म्हणजेच आईचा आवाज कळणं किंवा आईचा स्पर्श कळणं, सभोवतालची जी काही माणसं आहेत. हं. बघा एखादं लहान मुलं आहे, तर ओळखीच्या माणसांकडेच जात असतो. म्हणजे थोडक्यात त्यांचा तो मानसिक विकास हा होत असताना दिसून येतो किंवा नजरेला नजर मिळवत असतं. जे आपण बोलतोय त्याला थोडं रिस्पॉन्स देत असतो. तर अशा पद्धतीने त्याचा थोडक्यात मानसिक विकास हा होत असलेला दिसून येतो. मग हळू-हळू नंतर आपल्याला असं सांगता येतं, की बोलायला देखील लागतं. हं. छोटे-छोटे शब्द देखील उच्चारायला लागतं, बोलायला लागतं. हा मानसिक विकास घडून येतो. त्याच्यानंतर त्याचा जो काही सामाजिक विकास आहे, तर पहिल्यांदा तो कुटुंबापुरताच मर्यादित असतो. म्हणजे कुटुंबामध्ये जे काही इतर माणसं असतात, तर त्यांच्याच संपर्कात हे मूल असतं. आणि मग नंतर हळू घरातील किंवा बाहेर शेजारील जे काही मुलं आहेत, हं, तर त्यांच्याशी त्यांचा संपर्क हा येऊ लागतो. म्हणजे जो काही सामाजिक विकास आहे, तर तो एवढा त्यांचा नसतो. मूल कसं असतं आत्मकेंद्री असतं. हं. स्वतःच्याच तंद्रीमध्ये असतं, खेळण्याबरोबर खेळत असतं. अशा स्वरूपाचा तो सामाजिक विकास घडून येत असतो. जे संपर्कात जी माणसं आहेत थोडक्यात त्याच्यामध्ये सामाजिक विकास हा घडून येतो. त्याच्यानंतर भावनिक विकासामध्ये आपल्याला असं सांगता येतं, की भावनिक विश्व हे मर्यादित असतं. हं. पुढे आहे पहा शैशवावस्थे संदर्भात लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे बाल्यावस्था. थोडक्यात त्याच्यामध्ये काय-काय बदल होतात? हं. शरीरामध्ये म्हणा किंवा मानसिक म्हणा, म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक विकास कशा पद्धतीने होत राहतो. जरी हे लक्षात नाही आलं, तरी तुम्हाला तो बालक लक्षात घ्या तुम्ही, की 3 आठवडे ते 5 वर्षापर्यंतचा जो काही बालक आहे, तर त्याच्यामध्ये काय-काय चेंजेस होतात किंवा त्याचं वर्तन कसं असतं, त्याच्यानुसार मग आपल्याला सांगता येतं, की हं, विकास कशा पद्धतीने होत गेलेला आहे. शारीरिक विकास कसा होतो किंवा मानसिक विकास देखील आहे. हं, सामाजिक विकास. ते मूल प्रत्यक्ष जर आपण डोळ्यासमोर आणलं, तर आपल्याला त्याच्याविषयी माहिती होतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे, तर तो आहे बाल्यावस्था किंवा याला किशोरावस्था असं देखील म्हटलं जातं. 6 वर्ष हं, 6 वर्ष ते 12 वर्ष हा जो काही कालावधी आहे, तर तो कोणता आहे, की बाल्यावस्थेचा कालावधी आहे. याच्यामध्ये देखील उत्तरावस्था आणि उत्तर बाल्यावस्था आणि पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था हे 2 इथे सांगतात आपल्याला प्रकार पडलेले दिसून येतात. हं. आता ही जी काही किशोरावस्था आहे, जन्मानंतरची ही दुसरी अवस्था आहे. हं. 6 ते 12 वर्ष. आता या कालावधीमध्ये काय असतं, तर विविध प्रकारची कौशल्य ही प्राप्त करू लागतात मुलं. म्हणजे चित्र काढणे, खेळणे, वाचन करणे, लेखन करणे याच्यामध्ये मग्न होताना दिसतात. हं. हळू-हळू अवधान कक्षा ही यांची चांगली होते. व लक्षात घ्या, की अटेन्शन द्यायला लागतात. कळायला लागतं. म्हणजे जे काही अस्थिरपणा असतो सुरुवातीचा शैशवावस्थेमध्ये, की अशी मुलं स्थिर नसतात. हं. कुठलीही गोष्ट ती स्थिरपणे करत नाहीत. लगेच काय त्यांचं मन चंचल असतं. परंतु बाल्यावस्थेमध्ये थोडंसं अटेन्शन द्यायला शिकतात ते. कळायला लागतं त्यांना, ऐकायला लागतात. हं. तर तो 6 ते 12 वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे. मग या अवस्थेमध्ये
शारीरिक वाढ थांबून पक्वतेने कौशल्य आत्मसात करू लागतात. हं? याच कालावधीला वाढ दृढीकरणाचा कालावधी असं देखील म्हणलं जातं. कोणत्या अवस्थेला? बाल्यावस्थेला. काय म्हणलं जातं पहा, यामध्ये अवधान कक्षा देखील चांगली असते. हं? या कालावधीस वाढ दृढीकरणाचा काळ. हं? दृढीकरणाचा काळ म्हणलं जातं. आता यामध्ये कसं असतं, बालक संघवृत्तीने राहायला आवडतं. हं? जे काही त्याच्या वयाची मुलं असतात, तर त्यांच्यासोबत खेळायला म्हणा, कारण घरानंतर त्याचा शाळेमध्ये गेल्यानंतर त्याचे जे काही समवयस्क असतात, तर त्यांच्याशी त्यांचा संबंध येतो. मग त्यांना बाहेर देखील खेळायला आवडतं मुलांसोबत. हं. आणि ते मुला-मुलींचा असा भेद न करता एकत्रच खेळताना आपल्याला दिसून येतात. मैत्री करतात. जात, धर्म वगैरे किंवा श्रीमंत, गरीब अशा भेदभावांचा ते विचार करत नाहीत. या अवस्थेमध्ये जर किशोरांना योग्य वळण लावणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे घरातून देखील आणि त्याचबरोबर शाळेतून देखील योग्य वर्तन किंवा योग्य वळण लागणं आवश्यक असतं. आता जी काही किशोरावस्थेतील मुलं आहेत, तर त्यांना चित्रकला, नाटक, त्याच्यानंतर संगीत, सहल हं, यामधून त्यांची संघ प्रवृत्ती ही जोपासणं अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना वाचन आहे, लेखन किंवा संभाषण तर यामध्ये ज्या काही अडचणी असतील, तर त्या देखील शिक्षकांनी मार्गदर्शन करून दूर केल्या पाहिजेत. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देणं अतिशय गरजेचं आहे. या बाल्यावस्थेतील मुलांना त्यांना जर योग्य असं मार्गदर्शन मिळालं, तरच त्यांचा जो काही विकास आहे, तर तो चांगला घडून येईल. अयोग्य म्हणजे जे काही संगतीचा परिणाम आहे, तर त्यामुळे बिघडण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजेच अयोग्य वर्तन जर घडलं, तर त्याला एकतर सांगणं आवश्यक आहे. वर्तन त्याच्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. हं. शिक्षकांना काय केलं पाहिजे, की नैतिक चारित्र्याने विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडणं गरजेचं आहे. कारण बालक कसा असतो, की अनुकरण प्रिय असतो. की बांधुरांची उत्पत्ती आपण पाहिली, की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, की मुलं कसं करतात हं, अनुकरण करून अनुकरण करून शिकत असतात. मग त्याप्रमाणे शिक्षकांचं देखील नैतिक वर्तन हे चांगलं असणं गरजेचं आहे. त्याद्वारे त्यांच्यावरती छाप पडत असते. तर त्यामुळं अ, त्यांचं जे काही वर्तन आहे, तर ते चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अ, शिक्षकांनी अशा बालकांना अध्यापनामध्ये कृतीशील सहभाग हा वाढवला पाहिजे. त्याद्वारे मग त्यांचं अवधान वाढेल, त्यांच्या गोष्टी लक्षात येतील. अशा प्रकारे जर त्यांनी शिकवलं, त्याचबरोबर शैक्षणिक साहित्याचा देखील उपयोग केला, तर विद्यार्थ्यांना चांगलं समजण्यात मदत होईल. किंवा ज्या काही अडचणी आहेत, तर त्या देखील शिक्षकांनी सोडवणं गरजेचं आहे. तर याद्वारे जर त्यांना ते शिक्षण दिलं, तर नक्की त्यांचा जो काही विकास आहे, तर तो चांगला घडून येण्यास मदत होईल. म्हणजेच लक्षात आलं, की बाल्यावस्थेचा कालावधी लक्षात आला, की 6 ते 12 वर्ष. तर काही ठिकाणी, काही पुस्तकामध्ये 1-2 वर्ष मागे-पुढे असतात. ठीक आहे ना? त्या संदर्भात कसं आहे, की बरेच मतभेद आहेत. परंतु परीक्षेमध्ये जर आलं, तर या संदर्भात 6 ते 12 वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे, तर तो बाल्यावस्थेचा आहे. बाल्यावस्था आणि किशोरावस्था ही एकच अवस्था आहे. बाल्यावस्थेलाच किशोरावस्था देखील म्हणलं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवा. परत त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं, की बाल्यावस्था वेगळी आहे, किशोरावस्था वेगळी आहे. नाही. तर पहिल्यांदा आहे शैशवावस्था. हं. शैशवावस्थेमध्ये देखील 2 वर्गीकरण केलं जातं. पूर्व आणि उत्तर शैशवावस्था. त्याच्यानंतर बाल्यावस्थेमध्ये पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे कुमारावस्था. कुमारावस्था. हिंदी, मराठी कसं सांगायचं ना, आपण क्वेशनची प्रॅक्टिस जी काही आहे ना, ती हिंदीमधून घेणार आहेत आणि तुम्हाला लेक्चर जे आहेत ना, तर ते मराठीमधूनच असणार आहेत, लक्षात घ्या. हं. मग कन्फ्यूज होताल ना, म्हणजे लँग्वेज आता प्रॉपर कसं शिकवणार ना? त्यामुळे तुम्हाला असं सांगितलं होतं, की जी काही शिकवण्याची पद्धत आहे, तर ती
मराठीमधूनच असणार आहे आणि जे काही क्वेश्चन आहेत, ठीक आहे ना. आता क्वेश्चन जर तुम्हाला नाही समजला, तर त्याचं मराठी मीनिंग तुम्हाला सांगते ना, नंतर जेव्हा आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस घेणार आहोत तेव्हा. हं. परंतु म्हणजे शिकवणं हे मराठीतूनच असेल. हं. ठीक आहे. बरं आता टाईम पण झालेला आहे आपला. कुमारावस्था जरा मोठी आहे. आपण नेक्स्ट सेशनमध्ये कुमारावस्था बघूया. ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना आज काय-काय पाहिलं आपण ते? एकदा रिवाईज करूया. बालविकासाच्या संदर्भात आपण आजचं सेशन घेतलेलं आहे. बालविकासामध्ये महत्त्वाचा जे काही आहे, की वाढ आणि विकास. हं. तर या संदर्भात आपण संकल्पना स्पष्ट केलेल्या आहे, की वाढ म्हणजे काय किंवा विकास म्हणजे काय? त्याच्यानंतर विकासाची तत्व आणि वैशिष्ट्ये पाहिली आहेत. त्याच्यानंतर वाढ आणि विकासाच्या अवस्था यांचा देखील आता सध्या अभ्यास चालू आहे आपला. हं. की त्यामध्ये ज्या काही अवस्था बघितल्या आपण जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. या ज्या काही अवस्था आहेत, तर त्या डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी सांगितलेल्या आहेत. हं. तर त्यामध्ये जन्मोत्तर अवस्थेमध्ये शैशवावस्था आणि किशोरावस्थेचा अभ्यास आपण केला आहे. पुढं नेक्स्ट सेशनमध्ये आपण कुमारावस्था ही बघणार आहोत. ठीक आहे. आता आपण थांबूया. मला वाटतं एकच सेशन आहे यानंतर नाहीये. बरं अवधी सांगायचा का? ठीक आहे. हं. ठीक आहे. नंतरच्या सेशनमध्ये आपण सांगूया. अवस्था विविध हिंदीमध्ये सांगा. म्हणजे पर्यायी शब्द सांगायचेत का फक्त? ठीक आहे, आपण सांगूयात शैशवावस्था, बाल्यावस्था किंवा काय कुमारावस्था. हं. तर या संदर्भात आपण हिंदीमध्ये काय आहेत ते सांगूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. थांबूयात आपण इथे. हं.